तुम्ही प्रत्येक वेळी का तुमचे साहेब थांबतच असतात का? एक महिन्यापासून मी चक्रा मारतोय. मी कसं मी तिकडे घाणमध्ये राहतोय, एवढ्या गटारच्या याच्यामध्ये मुख्य अधिकारी भेटत नाहीये, कोण नाही भेटले. याच्यामध्ये मी पूर्ण दिवसभर राहतोय तिकडे. एक महिन्यापासून चक्कर मारतोय मी. मग तुम्ही कसं स्वच्छता राहता? तुम्ही पण वासायला मग रोज आणतोय तुम्हाला वास सहन नाही होत. आम्ही कसं करायचं तिकडे वासीमध्ये? कधी होणार? एक महिन्यापासून गोण्याच्या गोण्या तिकडे फिरलेले असतात. हे काय हे काय हे आत्ताचे फोटो अर्धा तास अगोदरचे. तुमच्याकडे स्वच्छता किती स्वच्छता आहे तुमच्याकडे? म्हणजे तुम्हाला घाणीमध्ये राहायचं नाही ना, तर मी कसं घाणीमध्ये राहू? मी घेऊन येईल आतमध्ये. जर मला वास सहन होतोय मग तुम्हाला का नाही वास सहन होत? जर मी तिकडे राहतोय वासाचा, दुसऱ्या कलम 21 नुसार स्वच्छता आरोग्य हे वातावरणात राहायचा अधिकार आहे माझा. त्याच्याने तर बोलून ऐकू द्या ना. मी काय भाषण करतो साहेबांना? तुम्ही नियमाचं उल्लंघन करताय. मी खाली बसेल, मला माहित आहे. मी खाली बसेल, तुम्ही माझ्यावरती हे करताय. हा कुठल्या नियमावर? गळ्यात कोंबडीच्या पायांची माळ घालून पालिकेत धडक. जैविक कचरा नेऊन तरुणाचा अनोखा निषेध. अंबरनाथमधील भेंडीपाडा परिसरात अनधिकृत चिकन विक्रेत्यांकडून टाकल्या जाणाऱ्या जैविक कचऱ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून याच समस्येविरोधात एका तरुणाने अनोख्या पद्धतीने आंदोलन करत पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. यश जंगले या तरुणाने गळ्यात कोंबडीच्या पायांची माळ घालून आणि पिशवीत जैविक कचरा घेऊन थेट अंबरनाथ नगरपालिकेत प्रवेश केला. मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर जैविक कचऱ्याची पिशवी ठेवत त्यांनी पालिका प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध नोंदवला. या आंदोलनामुळे पालिका परिसरात काही काळ खळबळ उडाली. यश जंगले यांनी आरोप केला की भेंडीपाडा परिसरातील काही अनधिकृत चिकन विक्रेते कोंबड्यांचा जैविक कचरा उघड्यावर तसेच नाल्यात टाकतात. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरते आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत अनेक वेळा तोंडी तसेच लेखी तक्रारी करूनही पालिका प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांनी केला. पालिका परिसर स्वच्छ ठेवला जातो, मग आम्ही नागरिक दुर्गंधीयुक्त वातावरणात का राहायचे? अधिकाऱ्यांनाही हा त्रास कळावा म्हणून मी हा कचरा पालिकेत आणला, असे यश जंगले यांनी सांगितले. या अनोख्या आंदोलनाची शहरात मोठी चर्चा रंगली असून आता पालिका प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करते का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, डिजिटल सांगली न्यूज मराठी.